मराठा विद्या प्रसारक समाज, KRT आर्ट्स, BH कॉमर्स अँड AM सायन्स अर्थात KTHM कॉलेज नाशिक, डिपार्टमेंट ऑफ जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन, क्लास MA JMC द्वितीय वर्ष, सेमिस्टर तिसरे, सब्जेक्ट ॲडव्हर्टायझिंग जाहिरात, पेपर JMC कॉम 1, चॅप्टर इंट्रोडक्शन प्रस्तावना, टॉपिक मीनिंग, नेचर अँड कॉन्सेप्ट ऑफ ॲडव्हर्टायझिंग, जाहिरात, अर्थ, स्वरूप आणि संकल्पना. मी प्राध्यापक योगेश कुमार होले. आता जाहिरातीचा अर्थ हा टॉपिक आपण समजून घेणार आहोत. जाहिरातीला 65वी कला असे म्हटले जाते. जाहिरात म्हणजे दृकश्राव्य किंवा दृकसंदेश अशा विविध संपर्क माध्यमातून वस्तू सेवा उपलब्ध आहे हे जनतेस कळविणे, जाहीर करणे. जाहिरातीने प्रभावित होऊन जनतेस उत्पादित सेवा वस्तू खरेदी करण्यास उद्युक्त करणे, प्रोत्साहित करणे. या वस्तू सेवेच्या कंपनीची किंवा संस्थेची सेवा घ्यावी हा या जाहिरातीमागचा उद्देश असतो. सेवा वस्तू किंवा संस्था, कंपनी याविषयी लोकांच्या मनात अनुकूल मत तयार होऊन ते जाहिरातीत दिलेल्या संदेशाप्रमाणे कार्यशील होऊन संबंधित वस्तू विकत घेण्यास उद्युक्त होतील आणि हाच जाहिरातीमागे असलेला हेतूही साध्य होईल. त्यालाच आपण जाहिरात असे म्हणता येईल. फ्रेंच राज्यक्रांती आणि औद्योगिक क्रांतीने राजकीय, सामाजिक, वाङ्मय आणि कला या क्षेत्रांवर जसा परिणाम केला तसा व्यापाराच्या क्षेत्रावरही झाला. औद्योगिक क्रांतीमुळे व्यापार आणि उत्पादनाच्या क्षेत्रात फार मोठे बदल झाले. 18व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 19व्या शतकाच्या पूर्वार्धात अनेक यांत्रिक शोध लागले. त्यामुळे अनेक जाणीवांमध्ये बदल घडले. जीवन गतिमय झाले. उत्पादनासाठी यंत्रांचे साह्य घेतले गेले. मागणीपूर्व उत्पादनाला मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली. उत्पादित वस्तू, सेवा यांची माहिती संभाव्य ग्राहकांना देण्याची गरज निर्माण झाली. यातूनच जाहिरातीस सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळात एखाद्या वस्तू, सेवा यांना प्रसिद्धी देणे किंवा समाजातील विविध घटकांना माहिती करून देणे एवढाच जाहिरातीचा मर्यादित अर्थ होता. पूर्वी उत्पादकच जाहिरातीचा वापर करीत असत. मात्र आजच्या आधुनिक काळात वाढदिवस, विविध कार्यक्रम, नोकरीच्या संधी, सरकारी आणि निमसरकारी योजना, राजकीय पक्षांची सभा संमेलने आणि इतर कार्यक्रम, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, गुंतवणूक यामध्ये विविध सेवा संस्था आपल्या कार्याची आणि कार्यक्रमांची माहिती करून देण्यास जाहिरात उपयुक्त ठरत आहेत. जाहिरातीच्या व्याख्या आपण पाहणार आहोत. जाहिरात सर्वव्यापी आणि सर्वपरिचित झालेली आहे. त्यामुळे जाहिरात म्हणजे काय हे वेगळे सांगण्याची गरज नाही. जाहिरात म्हणजे काय याचे ढोबळ उत्तर प्रत्येक जणच देऊ शकेल. परंतु असे कुठलेही ढोबळ उत्तर म्हणजे या संज्ञेची व्याख्या नव्हे. जाहिरातीला इंग्रजीत ॲडव्हर्टाइजमेंट असे म्हणतात. हा शब्द इंग्रजी भाषेत आला तो लॅटिन भाषेतून. मूळ लॅटिन शब्द ॲडव्हर्टियर असा आहे. त्याचा अर्थ लक्ष वेधून घेणे असा सांगता येईल. म्हणजे लक्ष वेधून घेण्याचे कार्य करणे म्हणजेच ॲडव्हर्टायझिंग किंवा जाहिरात करणे असे म्हणता येईल. जाहिरातीच्या काही महत्त्वाच्या व्याख्या आपण आता बघणार आहोत. वस्तू आणि सेवांसाठी मागणी निर्माण करणारी कला म्हणजे जाहिरात होय असे CL बोलिंग यांनी म्हटले आहे. जनतेला सूचना देण्याची किंवा जनतेसमोर घोषणा करण्याची क्रिया म्हणजे जाहिरात. वेबस्टर. विक्री वाढावी आणि ग्राहकांचा आश्रय वाढावा आणि तो टिकून राहावा यासाठी अवलंब केलेल्या सर्व अव्यक्तिगत पद्धतींचा जाहिरातीत अंतर्भाव होतो. कोपलँड. जाहिरातदाराच्या हिताचे रक्षण करण्यासाठीचे व्यवहार इतरांनी करावेत या हेतूने एखादी कल्पना, सेवा किंवा वस्तूबद्दल माहिती प्रसारित करण्याला जाहिरात असे म्हणतात. लास्कर. छापील विक्री कला म्हणजे देखील जाहिरात अशी ही व्याख्या आहे. एखादी कल्पना, वस्तू किंवा सेवा यांच्या विक्रीवृद्धीसाठी आणि ते सादर करण्यासाठी संबंधित गोष्टींची माहिती असणारा व्यक्ती पैसे खर्च करून व्यक्तिगत पातळी ओलांडून केलेला प्रयत्न म्हणजे जाहिरात होय अशी व्याख्या अमेरिकन मार्केटिंग असोसिएशनने केली आहे. जाहिरातींमध्ये अशा सर्व उपक्रमांचा समावेश होतो की ज्यामध्ये सर्वसामान्य जनतेला दृश्य किंवा तोंडी स्वरूपातील संदेश, त्यांनी वस्तू व सेवांची खरेदी करावी
किंवा त्यासंबंधी त्यांचे मत अनुकूल बनावे या उद्देशाने दिलेला असतो. जाहिरातीसाठी विविध माध्यमांचा उपयोग केला जातो आणि जाहिरात माध्यमांच्या मालकांना, जाहिरात करणाऱ्या कलाकारांना, जाहिरात करणाऱ्या व्यक्तींकडून आणि संस्थांकडून आर्थिक स्वरूपात मोबदला दिला जातो. प्राध्यापक बोर्डन यांची ही व्याख्या आहे. जाहिरातीचे गुण. वरील व्याख्यांचा बारकाईने अभ्यास केल्यास जाहिरातींची आपल्याला पुढील गुणवैशिष्ट्ये, क्वालिटीज ऑफ ॲडव्हर्टायझिंग आपल्या समोर येतील. ते आता आपण बघणार आहोत. पर्सुएसिव्ह कम्युनिकेशन, आग्रही प्रतिपादन. जाहिरातीच्या माध्यमातून संबंधित ग्राहकांना वस्तू घेण्यासाठी आग्रही प्रतिपादन केले जाते. यामध्ये वस्तूच्या उपयुक्ततेसंदर्भात वेगवेगळे दावे केले जातात. जाहिरात ही एक कला आणि शास्त्र असल्यामुळे आपल्या सेवेला आणि वस्तूला मागणी निर्माण करण्यासाठी जाहिरात कलेचा उत्पादकांकडून कौशल्याने उपयोग केला जातो. आग्रही प्रतिपादन करून वस्तू, सेवा आणि इतर गोष्टींसंबंधी ग्राहकांना वैयक्तिक किंवा सामूहिक माहिती देणे आणि त्यांच्या मनात त्या गोष्टींविषयी अनुकूल भावना निर्माण केली जाते. दुसरं गुणवैशिष्ट्य आपण बघणार आहोत. इट इज अ नॉन पर्सनल अँड इट इज अ थ्रू मास मीडिया. ते अव्यक्तिगत स्वरूपाचे असते आणि ते प्रसार माध्यमांद्वारे प्रसारित होते. माहिती देण्यासोबतच जाहिरातीच्या माध्यमातून विविध प्रसार माध्यमांचा उपयोग केला जातो. यामध्ये वर्तमानपत्रे, नियतकालिके, रेडिओ, टेलिव्हिजन, मोबाईल्स, लघुपट, रंगीत फलक, माहितीपत्रके, हस्तपत्रके इत्यादींचा उपयोग केला जातो. श्राव्य, लिखित किंवा दृश्य माध्यमांचा एकत्रित किंवा स्वतंत्रपणे वापर केला जातो. विक्री करण्याच्या वस्तूची व्यापकता किती आहे त्यावर माध्यमांची निवड केली जाते. जाहिरातीच्या माध्यमातून कोणता संदेश कोणत्या वेळी दिला जाणार आहे यावर जाहिरातीचे नियंत्रण असते. जाहिरातीचं तिसरे गुणवैशिष्ट्य आपण बघणार आहोत. इट इज अ पेड फॉर्म ऑफ कम्युनिकेशन. प्रसार माध्यमांच्या दरपत्रकाप्रमाणे जाहिरातदारास जाहिरातीचे पैसे मोजावे लागतात. वृत्तपत्रातील जाहिरातीसाठी पहिले पान आणि शेवटचे पान याचे जाहिरातीचे दर हे सर्वाधिक असतात आणि ते स्क्वेअर सेंटीमीटर प्रमाणे त्याचे पैसे जाहिरातदारास द्यावे लागतात. पहिल्या पानावर देण्यात येणाऱ्या पूर्ण पान जाहिरातीस जॅकेट ॲड असे म्हटले जाते. यामध्ये आकर्षक शब्दरचनेसोबतच लक्षवेधक असे छायाचित्रही महत्त्वाचे ठरते. रेडिओवरील जाहिरातीसाठी जाहिरातदार हा सेकंद आणि मिनिटे यावर जाहिरातीचे पैसे देत असतो. रेडिओ हे श्राव्य माध्यम असल्यामुळे यामध्ये आवाजाला अधिक महत्त्व असते. टेलिव्हिजन हे खर्चिक माध्यम असून जाहिरातदारास आपले उत्पादन राज्य अथवा देश पातळीवर विक्री करण्यासाठी हे माध्यम अत्यंत उपयोगी ठरते. यामध्ये जाहिरातदारास प्राईम टाईम म्हणजे सायंकाळी 7 ते 10 या वेळेत जाहिरातीसाठी अधिक पैसे मोजावे लागतात, कारण यावेळेस अधिकाधिक लोक टेलिव्हिजन बघत असतात. या माध्यमाचे दरही सेकंद, मिनिटे तसेच ही जाहिरात किती वेळा प्रसारित केली जाईल यावर अवलंबून असते. या माध्यमाद्वारे जाहिरातदाराला जे सांगायचे आहे ते आणि तेवढेच नेमकेपणाने जाहिरातीत सांगितलेले असते. या माध्यमासाठी जाहिरात करताना जाहिरात कंपनीस जाहिरातदारास जाहिरात निर्मितीसाठी पैसे मोजावे लागतात. चौथं गुणवैशिष्ट्य आहे द स्पॉन्सर इज आयडेंटिफाईड. जाहिरातदार संस्था, कंपनी वा व्यक्तीचे नाव लपविलेले नसते. उलट त्यांचा परिचय स्पष्टपणे करून दिलेला असतो. जाहिरात कंपनीच्या माध्यमातून ग्राहकांसाठी त्यांची विश्वासार्हता वाढविण्यासाठी कंपनी आपल्या नावाचा प्रचार करते. यामुळे कंपनी आपल्या नावाने प्रसिद्ध होते आणि ग्राहकांमध्ये कंपनीच्या नावाने उत्पादनाची मागणी ग्राहकांकडून केली जाते. वरील सर्व गुणवैशिष्ट्ये जिथे जिथे आढळतील त्या सर्व संदेशांना, कम्युनिकेशन्सला जाहिरात असे म्हटले जाते. जाहिरात हे विपणनाचे साधन असून आजच्या काळात जीवनाचा एक अविभाज्य घटक बनले आहे. जितक्या नवीन वस्तू, सेवा बाजारात येतात तितक्याच जाहिरातीही वाढतात आणि जाहिरातींची माध्यमे देखील वाढतात.
विविध माध्यमांद्वारे वस्तू आणि सेवांविषयी हेतू पुरस्कर प्रस्तुत केलेल्या विविध संदेशांचा जाहिरातींमध्ये समावेश होतो. या जाहिराती उद्योग संस्था, विक्रय संस्था किंवा कंपनी, सेवा देणारे उद्योग यांनी आपल्या स्वतःच्या खर्चाने दिलेल्या असतात. त्याचा उद्देश वस्तू आणि सेवांविषयी ग्राहकास माहिती देणे, एखादी नवी कल्पना, महत्त्वाची घटना मांडणे हा असतो. ग्राहकांचे मन वळविण्यासाठी दिलेल्या संदेशांचा देखील जाहिरातीमध्ये समावेश केलेला असतो. पुढील लेक्चरमध्ये आपण जाहिरातीचे स्वरूप आणि संकल्पना ह्या दोघी मुद्द्यांवरती आपण बोलणार आहोत. धन्यवाद.